डायटरी इंटरव्हेन्शन्स म्हणजे खाण्यापिण्यामध्ये काय चेंजेस करावे लागतात जेणेकरून आपलं डायबिटीज कमी होईल किंवा कंट्रोल राहील. त्यामध्ये सुरुवातीला बघूयात आपण की आपल्याला सिंपल शुगर अवॉइड करायची आहे. कुठल्याही पद्धतीने आपल्याला साखर खायची नाहीये, ज्यामुळे आपलं इन्शुलिन रेजिस्टन्स होईल आणि शुगरच्या स्पाइक्स वाढतील. त्यानंतर आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट पदार्थ खायचे आहेत, ज्याच्यामध्ये हाय फायबर्स असतील, जसं की होल ग्रेन्स खायचे आहेत, लिग्युम्स, डाळी, कडधान्य यांचा उपयोग आपल्याला जास्त करायचा आहे, जेणेकरून आपलं इन्शुलिन चांगलं सिक्रेट होईल आणि शुगरच्या स्पाइक्स कमी होतील. त्यानंतर आपल्याला प्रोटीन आपल्याला चांगल्या पद्धतीने घ्यायचं आहे. प्रोटीन चांगलं घेतलं तर इन्शुलिन चांगलं बनेल आणि शुगरला आपल्याला कंट्रोल ठेवता येईल. आपल्याला ॲनिमल प्रोटीन कमी खायचं आहे, प्लांट प्रोटीन जास्त खायचं आहे. प्लांट प्रोटीनमध्ये आपल्याला फायबर जास्त मिळतील, जेणेकरून आपले शुगर कंट्रोल राहील. त्यानंतर आपल्याला मिक्सचर ऑफ ऑइल यूज करायचे आहेत. मिक्सचर ऑफ ऑइल म्हणजे एकच तेल प्रत्येक महिन्याला न खाता वेगवेगळे तेल मिक्स करून खाल्ल्यामुळे आपल्याला मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स चांगल्या पद्धतीने मिळतात. त्यानंतर आपल्याला ॲनिमल फॅट, त्याचबरोबर सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट यांचा उपयोग करायचा नाही आहे. आपल्याला मुफा आणि पुफा असे ऑइल्स यूज करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला खाण्यामध्ये चिकन किंवा फिशचा उपयोग आपण एखादी वेळेस करू शकतो. त्यानंतर फ्राईड फूड म्हणजे तळलेले पदार्थ आपल्याला बिलकुल खायचे नाहीये. त्यानंतर हाय प्रोटीन इंटेक हे कधी पण चांगलंच असते, पण ज्या लोकांना डायबिटीज बरोबर किडनीचा आजार आहे अशा लोकांनी प्रोटीन इंटेक थोडंसं कमीच ठेवलं पाहिजे. त्यानंतर अॅनिमल प्रोटीन कमी घ्यायचं आहे, प्लांट प्रोटीन जास्त घ्यायचं आहे. विटॅमिन्स आणि मिनरल्स सप्लिमेंटेशन खूप गरजेचे असतात ज्यांना मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी आहे. त्यानंतर टाइमली इंटेक ऑफ इन बिटवीन मील्स म्हणजे बरोबर वेळेवर आपल्याला जेवण घ्यायचं आहे. 3 मेन मील्स घ्यायचे आहेत आणि 3 इन बिटवीन स्नॅक्स घ्यायचे आहेत. जसे की आपण ब्रेकफास्ट घेतो, लंच घेतो, डिनर घेतो, तर त्यामध्ये आपल्याला मिड मॉर्निंग ब्रेकफास्ट, त्यानंतर इव्हनिंग स्नॅक आणि बेड टाइम असे 3 एक्स्ट्रा स्नॅकिंग पण आपल्याला घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला हायपोग्लायसिमिया किंवा हायपरग्लायसिमियाचे स्पाइक्स टाळता येतील. त्यानंतर आपल्याला फूड एक्सचेंज लिस्ट याकडे पण लक्ष द्यायचं आहे. म्हणजे ज्या गोष्टी हाय ग्लायसेमिक इंडेक्सच्या आहेत त्याच्याऐवजी आपल्याला लो ग्लायसेमिक इंडेक्स वाले पदार्थ त्या जागी आपल्याला ऍड करायचे आहे. म्हणजे सीझनल फ्रूट मध्ये जर आपण केळ खात असेल तर त्याऐवजी संत्री किंवा मोसंबी असं आपण एक्सचेंज करू शकतो. म्हणजे हाय ग्लायसेमिक इंडेक्स पेक्षा लो ग्लायसेमिक इंडेक्स आपण प्रेफर करू शकतो. त्यानंतर आपल्याला राईस ब्रान कधी पण चांगलं पडते ऍज कम्पेअर टू पॉलिश्ड राईस. म्हणजे पॉलिश्ड राईस घेण्याच्या ऐवजी आपल्याला राईस ब्रान किंवा ब्राऊन राईस यूज करायचा आहे. त्यानंतर आपल्याला मिक्स्ड अनसॅच्युरेटेड रॉ अँड ड्राय रोस्टेड नट्स यांचा उपयोग पण करायचा आहे. म्हणजे आपण जे नट्स खातो त्यामध्ये आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मिळतात, जेणेकरून आपल्याला बीपी कंट्रोल ठेवण्यात येईल, शुगर कंट्रोल ठेवण्यात येईल आणि नसांचं देखील आपल्याला चांगलं आरोग्य ठेवता येईल. त्यानंतर वाईड व्हरायटी ऑफ फूड आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे एकाच प्रकारचं रोज रोज जेवण न घेता वेगवेगळ्या पदार्थाचा आहारामध्ये समावेश आपण करू शकतो. अवॉइड अल्कोहोल, त्याचबरोबर अवॉइड स्मोकिंग,